नमस्कार मित्रांनो, कशा सर्वजण. मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहली यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत पुण्यातील सारसबाग येथे. या अगोदर आपण सारसबाग येथे गेलेलो आहोत आणि सारसबागेतील बरीच मंदिरे आपण कव्हर केली आहेत. तर आज आपण सारसबागेतील महालक्ष्मी मंदिर पाहणार आहोत. हे मंदिर पुण्यातील महत्त्वपूर्ण मंदिरापैकी एक मानलं जातं. या मंदिराबद्दल जर सांगायचं झालं तर या मंदिरामध्ये 3 आदिशक्तींचा वास आहे. एवढंच नव्हे तर हे जे संपूर्ण मंदिर आहे पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडाने बनवलेले आहे. त्यामुळे या मंदिराला आणखीनच महत्त्व येऊन जातं. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सारसबागेतील महत्त्वपूर्ण मंदिर पाहूया. तर मित्रांनो, त्या मंदिराकडे निघण्यापूर्वी आपली एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. आपण या चॅनलवरती पहिल्यांदा विजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, वेळ झाला होता सारसबागेतील महालक्ष्मी मंदिर पाहू. तर चला मित्रांनो, आता आपण जातोय पुण्यातील सारसबाग येथे असलेल्या महालक्ष्मी मंदिराकडे. तर आता आपण निघालोय मांजरीवरून. मांजरी ते सारसबाग हे अंतर साधारण 16 ते 17 किलोमीटरचं आहे. तर आपल्याकडे आहे स्कूटी, आपण स्कूटीने निघालोय. तुमच्याकडे जर बाईक असेल तर तुम्ही बाईकने सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकता. आणि बऱ्याच बसेस या ठिकाणी येतात. आणि जर तुम्ही हडपसरून येणार असाल तर हडपसरून तर बऱ्याच बसेस या ठिकाणी येतात. आणि रस्त्याच्या बाजूलाच हे मंदिर असल्यामुळे तुम्हाला कुठलीही रिक्षा वगैरे किंवा इतर वाहन करायची गरज पडणार नाही. तर आता आपण एक्झॅक्ट या मंदिराच्या समोर उभा आहे. तर हे आहे या मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे याची रचना केलेली आहे. संध्याकाळी 4 वाजलेले आहेत. जस्ट हे मंदिर ओपन झालेलं आहे, त्याच्यामुळे गर्दी आपल्याला कमी दिसत आहे. हळूहळू या ठिकाणी गर्दी वाढायला लागेल. तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत असेल, पुणे शहराला ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे बरेच ऐतिहासिक मंदिरं आपल्याला पुण्यात पाहायला मिळतात. तर बघू शकता या मंदिराच्या बाहेरील भिंतींवर अशा देवदेवतांच्या मूर्त्या आपल्याला दिसतात. अतिशय सुंदर आणि आकर्षक अशा मूर्त्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. तर बघू शकता पुण्यातील महत्त्वपूर्ण मंदिरापैकी एक हे मंदिर आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी श्री गणेशाची एक सुंदर मूर्ती आपल्याला दिसते. तर याचं दर्शन आपण घेतलं. दर्शन घेऊन मंदिरात प्रवेश करत असतानाच तर डाव्या बाजूला बघितल्यानंतर या ठिकाणी काही धान्य आपल्याला दिसतं जे प्रसादासाठी लागणार आहे ते. आता आपण आलोय या मंदिराच्या सभा मंडपामध्ये. तर बघू शकता तुम्ही किती पांढर शुभ्र असं या मंदिराचा भाग आहे. हे संपूर्ण मंदिर पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडांनी बांधलेले आहे. त्यामुळे तुम्हाला याची सुंदरता आणखीनच वाढलेली दिसते. तो वरती बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर असं या मंदिराचं काम केलेलं आहे. तर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला एक आकर्षक मूर्ती दिसते. तर ही मूर्ती आहे सरस्वती देवीची मूर्ती. अतिशय मनमोहक अशी ही मूर्ती आहे. झूम केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल. तर ही आहे सरस्वती देवीची मूर्ती. तर यांचं आपण दर्शन घेतलं. आणि इथे बाहेर पण काही मूर्त्या आपल्याला दिसतात. श्री सरस्वती देवीच्या बाजूलाच या ठिकाणी महालक्ष्मी देवीची मूर्ती आहे. आणि ही मूर्ती देखील अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला. तर बघू शकता आपल्या डोळ्यांना एक वेगळं सुख देणारी अशी मूर्ती आपल्या ठिकाणी पाहायला मिळते.
आपल्याकडे मोबाईल आहे त्यामुळे थोडीशी क्लिअरिटी कमी जास्त होऊ शकते. तर महालक्ष्मी देवीच्या बाजूलाच या ठिकाणी आणखीन एक मूर्ती आहे. तर ही आहे महाकाली देवीची मूर्ती. थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला. अतिशय रौद्र स्वरूपात असलेली ही महाकाली देवीची मूर्ती आपल्याला दिसते. तर अशा या 3 आदिशक्तींचा वास या मंदिरामध्ये आहे. आता आपल्याला या मंदिराच्या बाहेर तर या ठिकाणी देखील एक मूर्ती आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत, संतांच्या मूर्ती आहेत. या ठिकाणी संत रामदास स्वामींची मूर्ती आहे. रामदास स्वामींच्याच बाजूला या ठिकाणी संत रामकृष्ण परमहंसांची मूर्ती आहे. यांच्याच बाजूला या ठिकाणी संत मीराची मूर्ती आहे. अशा अनेक मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी संत बसवेश्वरांची मूर्ती आहे. यांच्याच बाजूला या ठिकाणी संत कबीरांची मूर्ती आहे. आणि या ठिकाणी संत गुरु नानकांची मूर्ती आहे. आणि दुसरीकडे या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची मूर्ती आपल्याला दिसते. या ठिकाणी संत तुकारामांची मूर्ती आहे. अशा अनेक संतांच्या मूर्त्या या मंदिराच्या परिसरामध्ये आहेत आणि त्यांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी भेटून जातं. तर त्या ठिकाणी देखील बऱ्याच मूर्त्या आहेत, तर पण त्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी धान्य मोजण्याचं काम चालू आहे. तर असं हे सुंदर मंदिर आपल्याला या ठिकाणी सारसबागेत पाहायला मिळतं. तर मित्रांनो, एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही हडपसरून या ठिकाणी बसने सुद्धा येऊ शकता. खूप बसेस या ठिकाणी येतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणीच थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.